बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मला वाटतं 135वी जयंती आपण येणाऱ्या 14 तारखेला साजरी करत आहोत. महामानवांची जयंती आपण त्या महामानवांची कामं, त्यांची केलेलं खूप मोठं काम लोकांच्या समोर आणण्यासाठी खरं तर आपण करत असतो. जयंती म्हणलं की उत्साह आपला खूप आहे, पण जवळपास 14 ते 30 तारखेपर्यंत, कधी कधी 30 तारखेच्या नंतर देखील काही गावामध्ये परवानगी दिली जाते आणि ते करत असताना आपली एक परंपरा राहिलेली आहे. उमरगा शहर आणि परिसर नव्हे तर पूर्ण मतदारसंघामध्ये कुठेही कधीही आम्हाला कळतं तेव्हापासून कसलाही अनुचित प्रकार नाही. पोलीस प्रशासनाला माहित आहे की होते 10चे 10:30 होईल, तेवढ्यात आपण समजून घेऊ शकतो, समजून तेवढ्यामध्ये मागे पुढे होऊ शकतं, पण त्यातही आपण शक्यतो नियमांचं पालन करून या जयंतीचा आपण उत्साह साजरा करावा. कारण याचं एक खूप मोठं महत्व आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे सामान्य नव्हते, असामान्य व्यक्तिमत्व, म्हणजे जगातल्या सगळ्यात सशक्त लोकशाही देश म्हणजे भारत देश, आणि त्याचं संविधान निर्माण करणारे, त्याचं संविधानाचा पाया रचणारे महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. जवळपास 40 वर्षाच्या राज्यशाहीचा अभ्यास केला. तिथं राजशाही कसली अध्यक्ष पद्धत आहे की संसदीय पद्धत आहे याचा अभ्यास केला. त्या कमिटीमध्ये खूप जण होते, पण शेवटपर्यंत टिकणारे महामानव म्हणजे एकटे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्याच्यामुळं आपण जे काही आपल्याला दिलेले हक्क, अधिकार आणि कर्तव्य आहेत, हक्क आणि अधिकारासोबत कर्तव्याची देखील आपल्याला जाणीव पाहिजे, आणि ते करत असताना पोलीस प्रशासन आपल्यासोबत आहे. आजपर्यंतचे सगळेच अधिकारी आपल्याला चांगले मिळालेले आहेत, हेही अधिकारी खूप चांगले आहेत. जयंतीचा उत्साह आपल्यामध्ये भरपूर असतो, त्याच्यामध्ये तरुण पोरं आहेत, आपण जे थोडं सिनियर आहोत याच्यापैकी, त्यांना विनंती असेल की त्या तरुणांना सांभाळून घेऊन आपण करायचं, त्यांचा उत्साह कमी करायचा नाही, त्यांना उत्साहित करू, त्यांना प्रोत्साहित करू, पण अतिशय चांगल्या पद्धतीनं ही जयंती जी आपल्या भागात एक परंपरा आहे, फक्त उत्सव नाही तर परंपरा आहे. अनेकदा इथे व्याख्यानमाला झालेली आहे, वेगवेगळे सामाजिक उपक्रम आपल्या भागामध्ये होतात, आणि बाबासाहेबांची अस्थी इथे सालेगावला त्यांचं एक खूप मोठं स्मृतीस्थळ, खूप सुंदर काम तिथं चालू आहे. त्याच्यामध्ये आणखी सुधारण्यासाठी यावर्षी देखील नवीन बजेट आहे, इथं करायला एक आहे. ही सगळी आपली स्मृतीस्थळ जपून त्याला कुठेतरी कोणीतरी आपल्याला नावं ठेवले अशा पद्धतीची जयंती आपण आजपर्यंत साजरी केलेली आहे, आणि इथून पुढे देखील आपण सगळे मिळून ही जयंती आपण चांगल्या पद्धतीने साजरी करूयात, आणि आपला जो आतापर्यंतचा इतिहास आहे तो कायम ठेवूयात. आणि मला वाटतं ही जयंती अशी शांतता पूर्ण 15, 16, 17 दिवस झाली की एक त्यांना खरंच मनपूर्वक आणि मानाचं अभिवादन आणि अभिनंदन असेल. आपण त्यांच्यातल्या एका प्रज्ञासीन करुणामधल्या करुणाला आपण तिथं त्याचे पायीक झालो असं म्हणता येईल, आणि त्याच्याकरता ह्या गोष्टी आपण सगळ्या सांभाळाव्यात. जयंती करत असताना माझं नेहमीच म्हणणं असतं की गावामध्ये खूप मोठा डीजे लावून कार्यक्रम करण्यापेक्षा एखादं व्याख्यान, महात्मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्राचं वाचन, संविधानाचं वाचन, हे बरं. आपल्या सगळ्यांना एकच मिनिट घेतो, सगळ्यांना सांगू इच्छितो की संविधानाची 75 वर्ष पूर्ण झाली, आता 76 पूर्ण होतात नोव्हेंबरला. त्याच्या निमित्तानं आपण राज्यस्तरीय संविधान अभ्यास उपक्रम घेतला, आणि राज्यातल्या अनेक विद्यार्थ्यांचा त्याचा सहभाग घेतला, संतोष होतो आपण, आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी त्या स्पर्धेत सहभाग घेतला. इतकंच नाही तर अगदी 2रीच्या मुलांनी संविधानामधली 10 कलमं पाठ केली, आणि अशा उपक्रम जर आपण गावामध्ये घेऊ शकतो, खूप साधा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र आपल्या वाचनालयामध्ये असतं, नव्हे तर शाळेमध्ये मिळू शकतं. तशा ठिकाणी बोलून लोक एकत्रित करून त्यांच्या जीवन चरित्राचा अभ्यास, त्यांनी केलेले कष्ट, आणि त्यांच्या कष्टामुळे मी इथं आहे आणि आपण सगळे इथं आहोत याची जाणीव लोकांना करून दिली तर नक्की आपण एक चांगली जयंती साजरी करूया. त्याच्यानंतर लगेचच जगज्योती महात्मा बसवण्या यांची जयंती आहे 19 तारखेला, आणि एक दोघांमध्ये साधारण मी सांगू इच्छितो की जगातली पहिली संसद महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंडपाच्या माध्यमातून केली, जी भारत
इथे आता सुरुवात झालेली आहे. 31% आरक्षण आता येते, पण हे 12व्या शतकापासून बसवणाऱ्यांनी सुरू केलं, आंबेडकरांनी लिहिलं आणि त्याचं आता अंमलबजावणी होतोय. त्याला आपल्याला अभिमान असला पाहिजे की ही महामानव म्हणजे आपल्यासाठी आदर्श आहेत. त्यांचा आदर्श कायम राहावा आणि त्या आदर्शाला कुठेतरी आपल्या छोट्या छोट्या कृतीनं कुठेतरी आपल्या समाजाला लोक नावं ठेवून याची काळजी आपण घ्यायची आहे. हे 2 महोत्सव आपण चांगल्या पद्धतीनं साजरा करूया. मागच्या महिन्याभरामध्ये भाषा संमेलन, तिरुपती यात्रा आणि महादेव यात्रा अतिशय चांगल्या पद्धतीने शांततेने शहरात झालेल्या आहेत. कारण सत्ता महाराजांची जयंती देखील अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीने साजरी झाली. आपल्या शहराचा हा इतिहास आहे, हा आपण कायम करावा यासाठी मी माझ्या वतीनं इथे असलेल्या सगळ्यांच्या वतीनं मनपूर्वक आपल्याला विनंती करतो. आणि उद्या येणारी जी जयंती आहे त्या जयंतीच्या निमित्ताने आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो.